सोन्याच्या अंगठ्या गहाळ झाल्याची तक्रार दाखल. कळवण येथील 90 वर्षीय त्र्यंबक वाठोरे यांना सौम्य स्वरूपाचा हृदयविकाराचा झटका आल्यानं नाशिक मुंबई नाका येथील निदान हार्ट केअर सेंटर या खासगी रुग्णालयात तपासणीसाठी आणलं असता तपासणीला जाण्यापूर्वी बोटातील 2 सोन्याच्या अंगठ्या खिशात ठेवल्या असता तपासणी झाल्यानंतर त्या गहाळ झाल्याचं लक्षात येताच त्यांनी हॉस्पिटलमध्ये विचारपूस केली. ही घटना डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि सीसीटीव्ही चेक करून देखील गहाळ झालेल्या सोन्याच्या अंगठ्या मिळत नसल्यानं त्यांची मुलगी कल्पना वाठोरे यांनी जवळील मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा तपास मुंबई नाका पोलीस करत असून सोन्याच्या अंगठ्या गहाळ होऊन 15 दिवस झाले पण त्याचा तपास न लागत असल्यानं अखेर कल्पना वाठोरे यांनी 2 डिसेंबर रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालय येथे जाऊन निवेदन दिलंय. तरी हॉस्पिटल प्रशासनावर कल्पना वाठोरे यांनी आरोप केले असून घटनेचा तपास लवकरात लवकर लावून वडिलांना न्याय मिळावा अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नमस्कार, मी कल्पना वाठोरे कळवण मधून आलेली आहे. माझ्या वडिलांना 14 तारखेला हृदयविकारचा म्हणजे थोडासा नॉर्मल झटका आल्याची चिन्हे लक्षणे दिसल्याने डॉक्टरांनी त्यांना QT काढण्यासाठी नाशिक येथे निदान हार्ट केअर सेंटरला पाठवलेले. निदान हार्ट केअर सेंटरला आम्ही आल्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्या हातामध्ये असलेल्या 2 सोन्याच्या अंगठ्या, एक 8.5 ग्रॅम, एक 5 ग्रॅम अशा 2 अंगठ्या त्यांनी बोटामधल्या काढून खिशामध्ये जी टोपी होती त्या टोपीमध्ये ठेवून त्यांना आतमध्ये कॅबिनमध्ये नेण्यात आले. कॅबिनमध्ये नेल्यानंतर त्यांना झोपवले व झोपवल्यानंतर त्यांचे 3 ते 4 वेळेस कपडे वरती करण्यात आले. तेव्हा त्यांच्या खिशामध्ये जे अंगठ्या होत्या त्या खिसा उलटा झाल्यामुळे दोघी अंगठ्या गादीवर पडल्या. त्याच्यानंतर वडिलांना जेव्हा टुडिको करून बाहेर आणलं तर तेव्हा वडिलांनी लगेच खिशामधली टोपी काढली अंगठ्या घालण्यासाठी. तेव्हा डायरेक्ट खिसा रिकामा म्हणजे टोपी रिकामी असल्यामुळे मी ही घटना डॉक्टरांना तात्काळ सांगितली. तर डॉक्टरांनी लागलेच तिथे मला बोलले की अजून पेशंट घेतलेला नाहीये, तुम्ही तिथे तपासणी करा. मी तपासणी करायला गेली तर तिथे काहीच आढळले नाही. त्याच्यानंतर आम्हाला ह्या घटनेला 6 ते 7 वाजता संध्याकाळी झाली. त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत डॉक्टरांनी फक्त आम्ही सांगितलं की अंगठ्या गेलेल्या आहेत, त्यांनी इकडे तिकडे शोधाशोध केली फक्त, पण आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही. त्याच्यानंतर ही घटना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी कंप्लेंट केली. मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या तिथे PSI डॉक्टर बेग साहेब आले. त्याच्यानंतर लेडीज LPC कॉन्स्टेबल कुणीही त्यांच्यासोबत नव्हती तपासणी करण्यासाठी कुणाची. त्याच्यानंतर त्यांनी माझ्या वडिलांचे कपडे काढले, माझ्या ड्रायव्हरचे कपडे काढले, माझी गाडी जाऊन चेक केली, मला चेक केलं, पण जे संशयित आहे दवाखान्यामध्ये कुठेच त्यांनी तपासणी कुठल्या प्रकारची केली नाही. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची वय 97 वर्ष आहे, तरी त्यांना मी थंडीमध्ये 2 ते 2:30 वाजेपर्यंत गाडीमध्ये त्यांना सोडून मी पोलीस स्टेशनमध्ये बसली की मला न्याय मिळेल. पण मला कुठल्याही प्रकारचा आज 14 तारखेला ती घटना घडलेली असून मी रोज पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून जे तपासी अधिकारी गाडवे साहेब आहेत मी त्यांच्याकडे रोज विचारणा करत आहे की साहेब माझा काही तपास लागला का, अंगठ्यांचा काही तपास लागला का. पण जेव्हा ते बेग साहेब आले तपासणीसाठी पोलीस स्टेशन त्याच्यामध्ये तर सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सिद्ध झालेले होते की माझ्या वडिलांच्या अंगठ्या डॉक्टरांच्या कॅबिनमध्येच गेलेल्या आहेत. परंतु या घटनेला आज 15 दिवस झालेले असून मी आज मुंबई नाका पोलीस स्टेशनला गेली असता साहेबांकडे त्यांना मी ही घटना सांगितली. तर त्यांनी मला सांगितले की आमचा तपास चालू आहे, तरी मला न्याय मिळावा. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर मी आपल्याकडे ही विनंती करत आहे की मी कष्टाची घामाचा तो पैसा होता माझ्या वडिलांना हौशीने केलेला की ज्यात माझे वडील बोललेले की मी ज्या दिवशी मरेल त्याच दिवशी माझ्या बोटातल्या अंगठ्या काढ. तर ही वस्तू माझी चोरी झालेली आहे आणि डॉक्टर प्रशांत पवार यांनी त्या स्टाफला कोऑपरेट केल्यामुळे ही वस्तू माझी अजूनपर्यंत भेटलेली नाहीये. तर मी तुम्हाला नम्र विनंती करते की डॉक्टरांना चांगली विचारणा करून त्यांनी त्यांच्या स्टाफकडनं माझी झालेली नुकसान भरपाई करून देण्यात. संविधान न्यूज, नाशिक.